कासले संदर्भात की त्याला म्हणजे त्याने जो आरोप केला त्याची चौकशी व्हावी किंवा त्याला पुन्हा त्याच्या नोकरीच्या ठिकाणी देण्यासाठी प्रयत्न हां, मी आता तो ये आज मंत्रालय बंद होता, पण उद्या मी देवेंद्र फडणवीस साहेबांना मंत्रालयामध्ये आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादांना पण हे पत्र देणार आहे, की त्यांना त्यांची नोकरीवरती तुम्ही परत द्या. त्यांचं पद तुम्ही परत द्या आणि असे पोलीस अधिकाऱ्यांची फक्त गलती नहीं होती है कोणत्याही मुद्देमध्ये. अरे आज मंत्री लोग अपनी सीट नहीं छोड़ते हैं और आप पुलिस अधिकारियों पे ज़ोर ज़बरदस्ती करके कभी उनका ट्रांसफ़र कर देते हो, कभी उनका ये कर देते हो, उनको नोकरी पे से निकाल देते हो. मंत्री लोकांना आपला पद सोडायला पाहिजे ना. तुम्ही तुमची खुर्ची सोडा. 100% मी चौकशी करण्यासाठी आणि जे एक कितीही जरी केलं तर पोलीस अधिकारी आहे. त्यांच्याकडे सगळ्यांची कुंडली असते. है ना? तो खोलणं गरजेचं आहे. वाल्मिक कराड जे आहे ते धनंजय मुंडेच्या खूप जवळचा आहे आणि खूप दिवसापासून मतलब दिवसापासून नाही किंवा खूप वर्षापासून ते मुंडे घराण्यामध्ये आहे आणि धनंजय मुंडेचे साथ आहे. त्यांचे सगळे काले कारनाम्याच्या कोरा चिठ्ठा त्यांच्याकडे आहे आणि आज तो अडकलेला आहे. तो बहुतेक या तो त्यांना फाशी की सजा होणार आहे किंवा उम्रकैद होणार आहे, जन्मठेप होणार आहे. त्याच्यामध्ये 100% होऊ शकतं की धनंजय मुंडेंनी शायद एन्काउंटरसाठी ऑफर दिली हो असेल. पण कासले जे आहे आता हा जो दावा केला जातो त्यात कितपत तथ्य असावं? नाही, तो ज्या दावा करतोय त्यांच्या ट्रान्सफर या विभागाकडून त्या विभागामध्ये ट्रान्सफर करण्यामध्ये किती वेळ लागते आणि तुम्ही बघू शकता की जे पोलीस अधिकारी जे आहे पूर्ण महाराष्ट्राची मी बोलते, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पोलीस अधिकाऱ्यांवरतीही जोर जबरदस्ती करो दबाव टाकून हे सगळे काले कारनामे चालू आहे. जनताचे पैसेचा गैरवापर चालू आहे. एक मंत्र्यांच्या 45-50 हजार कोटीचा बजेट असतो, तरी पण गोरगरीब लोकांना न्याय मिळत नाही. तर हे सगळे पैसा जे आहे मंत्री-संत्रींच्या हे असंच कामामध्ये जात आहे. 5 कोटीची ऑफर, 10 कोटीची ऑफर, 20 कोटीची ऑफर हे सगळं बघितलेलं आहे घरामध्ये. मी स्वतः एक मंत्रीची बायको आहे आणि जास्त नाही आता 3 वर्ष झाले आमच्या हे भांडण झालेलं आहे. नाही तो सगळं हेही बघितलेलं आहे आजपर्यंत. तो होऊ शकते 100%. कासलेचा आवाज कसा ठेवायचा नाही? त्यांची बघा आज त्याच्यावरती तो तुम्ही खूप विश्वास ठेवू शकता. क्योंकि मद्यपान करल्यानंतर ही व्यक्ती खरं बोलता है, नहीं तो खोटे-खोटे मध्ये ही चलता है सब. और आज जैसा कि मैं देवेंद्र फडणवीस साहब को, गृह मंत्री साहब को मैं निवेदन करती हूँ. मी निवेदन करते की आज त्यांना तुम्ही त्यांची जे पोझिशन होती त्यांची नोकरीवरती तुम्ही परत घ्या. आज त्यांच्या डोक्या फिरलाय. त्याच्यासाठी हे इतके काले कारनामे लोकांचे बाहेर काढताय ना आणि हे करण्यामध्ये पण खूप जीव लागताय आणि आज जरी और कोणी पोलीस ऑफिसर होत आहे, तो आपण बघितलेला आहे. खूप पोलीस ऑफिसर लोकांनी आज आत्महत्या केलेली आहे. खूप पोलीस ऑफिसर लोक जे मेंटली डिस्टर्ब झालेले आहे. मी सगळं बघते. तो आज हे सगळी गोष्टी न करता त्यांनी खूप अच्छा पाव उचललेला आहे, की सगळ्यांची पोल खोलण्याचा जे आज प्रयत्न करत आहे. तो हे मला तो खूप चांगलं वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.